हॅलो बदलापूर संघाला मोहपाडा संघाला विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीली लढत पाहतोय आपण. पहिली लढत पाहतोय धारोळ विपक्ष मोहपाडा बदलापूर यांच्यामध्ये ही लढत होईल. चापेवाडी संघाने मात्र थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. आजच्या दिवसामध्ये निश्चितच 3 संघ कमी असल्या कारणाने या ठिकाणी ड्रॉ केला गेला आणि त्या ड्रॉ मध्ये मात्र निश्चितच चापेवाडी संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला गेलाय. दुसऱ्या फेरीतला आपण सामना पाहतोय बदलापूर मोहपाडा विपक्ष धारोळा. मोहपाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकार बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केलंय. धारोळा संघाला सलामीची जोडी पाहतोय आपण. कवी शेंडे असतील आणि विशाल ही मात्र जोडी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. सामना 4 षटकाचा असेल याची नोंद घ्यायची. चेंडू आरावला फुटला तर नवीन देण्यात येईल. अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे सर्व नियम लागू असतील. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. बिमरसाठी फक्त रिव्ह्यू असेल याची मात्र खेळाडू नोंद घ्यायचे. पंचांना मात्र रिव्ह्यू या ठिकाणी अमर्यादित घेता येतील. पंचांना मात्र मुभा असेल रिव्ह्यू घेण्याची. खेळाडूंना मात्र रिव्ह्यू बिमरचा असेल तो पण 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. बिमरसाठी रिव्ह्यू असेल याची मात्र नोंद घ्यायची. सामना मात्र अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. मोठमोठ्या संघाने या आजच्या दिवसामध्ये सहभाग नोंदवला होता. रसायने मोहपाडा होता, कोंबळवाडी होती, त्यांना मात्र या ठिकाणी परास्त केलं. आज मात्र फारशी कामगिरी मात्र त्यांच्या माध्यमातून या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले नाही. स्वस्त्यामध्ये या ठिकाणी माघारी परतले. त्यानंतर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहतोय आपण. लेस प्ले दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. अजयला पाहतोय आपण. आता मात्र रिवर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पहिला चेंडू सक्सेस होते. क्षेत्ररक्षक धावते चेंडू खाली. तोपर्यंत चेंडू थांबणार नाही. चेंडू होईल पार सीमा पार चौकार. कवी शेंडेचा विचार केला तर खासियत आहे, नजाकत आहे, त्याच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे. मैदानाच्या चौपट बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. ठासून भरले. पहिल्या चेंडूवर आक्रमण पाहिलं आपण. रिवर्स फटका खेळला होता आणि या ठिकाणी निश्चितच सफल ठरलाय. श्री गणेशा केला गेलाय 4 या धावेने. तर या ठिकाणी आयोजकांना विनंती आहे, सावलीच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. बॉल मात्र लगेच मैदानाच्या आतमध्ये पुरवठा करायचा आहे. जर लहान लहान मुलं कुठे असतील सावली संघाचे तर कृपया आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. पहिल्या चेंडू चांगला समाचार घेतलाय अजय गोलंदाज. अजयचा विचार केला तर मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली होती अगेन्स्ट रसायनी मोहपाडा या संघाविरुद्ध. आता मात्र पायलेग मध्ये फटका सजवलाय. येतोय कवी शेंडेच्या बॅट मधला दुसरा मोठा फटका, दुसरा चौकार. पिवनचा षटक चालू आहे. त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलता आणि पाहतोय आपण या सलामीच्या जोडीकडून. जर विचार केला तर 2 चेंडूवर 2 चौकार पाहिले आपण. मगाशीच उल्लेख केला होता की मैदानाच्या चौपर बाजूला फटके मारण्याची क्षमता मात्र असलेला फलंदाज कवी शेंडेला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. राहुल हिरे होता परंतु राहुल हिरेच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र अडवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी सफल झाला. बघता बघता निश्चितच आपल्या संघासाठी मात्र कुठेतरी 2 धावा या अडवल्यात. मी म्हणेन जवळजवळ चौकार होता परंतु मात्र चांगल्याशी उडी मारून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्याचा मात्र यशस्वी ठरला आणि 2च धावा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. निश्चितच या ठिकाणी 2 धावा तर आपल्या संघ. आता मात्र स्वीप फटका खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये फटक्याला सजवलाय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू होईल पार सीमा पार. कवीच्या बॅट मधून येणारा ह्या ओव्हर्स मधला तिसरा चौकार. तर वेगाने धावा या ठिकाणी
पुढे नेण्याचं काम मात्र कवी शेंडेच्या माध्यमातून करतोय. जर विचार केला तर अद्यापर्यंत या वर्षमध्ये 4 चेंडूवर 3 चौकार आपण पाहिले गेलेत. 14 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र आता चेंडू चांगला होता, शरीराचा वेध घेतला. या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये या अजयने मात्र चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र पुरेपूर फायदा उचलला या सलामीच्या जोडीने कवी शेंडेने दारो संघाकडून. आता मात्र फटका चांगला आहे. या ठिकाणी फटक्यामध्ये ताकद आहे, फटक्यामध्ये नजाकत आहे. कव्हर पॉइंट मध्ये फटक्याला सजवला होता, चेंडू जाईल सीमा पार. 4था चौकार. या ठिकाणी बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलका जोडल्या गेल्यात. बिनबाद जर विचार केला तर 7 चेंडू स्वतः कवी शेंडे एकटाच खेळलाय आणि 7 चेंडू मध्ये तब्बल आपल्या संघासाठी 18 धावांचं योगदान हे संघासाठी निश्चितच दिलं गेलंय. मी म्हणेन पॉवरफुल बॅटिंग, दमदार बॅटिंग या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. आजचा मात्र कर्पूर समाचार घेतला P1च्या पहिल्या षटकामध्ये. बॉलर कोण आहे? आनंदला पाहतोय आपण. सांगी कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी. सामना 4 षटकाचा आहे. सामना सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. मी म्हणेन पहिल्या षटकात मात्र दमदार बॅटिंग पाहायला मिळाले, आक्रमण पाहायला मिळालं. जवळजवळ 4 चौकार मैदानात चौफेर बाजूला फेकले गेले. आता मात्र बॅकहोलमध्ये टाकलेला चेंडू अपील केलं गेलं होतं, परंतु मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. आता कुठेतरी या अनन्या गोलंदाजाला मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल, धावा कुठेतरी रोखून ठेवाव्या लागतील. मागडा गोलंदाज ठरला होता अजय. आता मात्र पॉइंट मध्ये चेंडू खेळला सुरेश आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी घडतंय काय, चेंडू मात्र अडवला गेला. या ठिकाणी निश्चितच 2 धावा असतील. फटका तर चांगला होता. कव्हर पॉइंट मध्ये कव्हर ड्राईव्ह खेळला होता, विशाल होता. बघता बघता या ठिकाणी निश्चितच आता विचार केला तर पॉवर प्लेचा खेळ संपलाय. विखुरल्या अवस्थेत क्षेत्ररक्षण पाहतोय. सामना मात्र 4 षटकाचा असल्या कारणाने पॉवर प्लेचं एकच षटक होतं, ते मात्र संपलंय. त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला होता दारोच्या सलामीच्या फलंदाजाने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. आता कुठेतरी जी धावसंख्या मात्र पहिल्या षटकामध्ये वेगाने पुढे सरकत होती ती कुठेतरी या ठिकाणी रोखून ठेवण्याचं काम मात्र आनंदच्या माध्यमातून होते. आनंदचा विचार केला तर 3 चेंडूची पैकी अद्यापर्यंत फेकली गेले. फक्त आणि फक्त 2च धावा या ठिकाणी खर्च करतोय. चांगली बॉलिंग या ठिकाणी मी म्हणेन. व्हेरिएशन केलं, गतीमध्ये परिवर्तन केलं. बॉलाची दिशा मात्र वारंवार हेरण्यामध्ये थोडीशी विषयाला अडथळा होतोय. मोठे फटके खेळण्याला कुठेतरी त्याला काहीतरी बांधून ठेवलंय या अनन्या गोलंदाजाने. धावसंख्या स्थिरावली, आता मंदावले, सुस्तावले 20 आकड्यावर. आता मात्र बॅटची कडा, बंटे त्या ठिकाणी बंटे कडून चुका नसतील. पैराजरा धारवाड टीमला विशाल बॅक टू पवलेन. नवीन फलंदाज पाहतोय आपण जितेंद्रला. जर विशालचा विचार केला तर स्वस्त्यामध्ये बाद झाला. दडपणामध्ये फलंदाजी पाहिली होती आपण त्याची, कारण वारंवार डॉट चेंडू खेळत होता. कुठेतरी चुकीचा फटका मी म्हणेन या ठिकाणी खेळला गेला आणि या ठिकाणी बॅटची वरची कडा घेतलेली विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र जल टिपला गेला. बंटी होता. पहिला आदरा 20 आकड्यावर लावला गेला. आता मात्र चेंडूला उचलाय विकेट. या ठिकाणी घडतंय काय, या ठिकाणी दुसरं काय कमालीची गोलंदाजी दाखवतोय आनंद. पुरेपूर या ठिकाणी कुठेतरी बांधून जखडून ठेवला या दारोळाच्या फलंदाजाला. जर विचार केला तर P1च्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठून काढल्या होत्या. अजय सारख्या गोलंदाजावर तुटून पडला होता कवी सारखा फलंदाज, परंतु जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये मात्र आनंदने कवी सारख्या फलंदाजाला जास्त स्ट्राईकवर येण्याचं
येण्यापासून रोखलं आणि धावा सुद्धा रोखल्या आणि विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आणि 2 गडी मात्र माघारी परतवले. विशाल असेल जितेंद्र असेल स्वस्त्यामध्ये बाद झाले. चेंडू मात्र सुरेख टाकलेला शेवटचा चेंडू होता, खोलवर टाकलेला फटका खेळण्यास परावृत्त केलं जितेंद्रला आणि मात्र विकेट देऊन बसला स्वस्त्यामध्ये. या ठिकाणी आता कुठेतरी जर विचार केला कवी शेंडेचा 7 चेंडूमध्ये 18 धावा या ठिकाणी कुठून काढल्यात त्यालाच पुन्हा एकदा पाहतो आपण स्ट्राईकवर. जर विचार केला तर नवीन फलंदाज सुनील शेंडेला पाहतोय. सुनील शेंडेचा विचार केला तर चांगला असा अनुभव आहे, 15 ते 20 वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू पाहतोय आपण. आक्रमक फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांनाच पाहतोय आपण 4 क्रमांकावर फलंदाजासाठी जाताना पाहतोय. जर विचार केला तर स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर कुठेतरी आता या कवी आणि सुनील शेंडेला कुठेतरी पार्टनरशिप बनवावी लागेल. राहुल हिरवेला पाहतोय आता कुठेतरी पहिल्या चेंडूवर या ठिकाणी दिशा भरकटल्या, दिशेने गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी न खाता पिता मात्र एक धाव देऊन बसलाय राहुल हिरवे. राहुल हिरवेला सुद्धा माहिती आहे कवीसारखा फलंदाज समोर आहे, त्याला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल. लयमध्ये येत आणि पाहतोय कारण पहिल्या षटकावर समाचार घेतला होता षटकामध्ये या कवी शेंडेने. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, संधी आणि या ठिकाणी घडतंय काय, गोल्डन विकेट. या ठिकाणी कवी शेंडे बॅक टू पॅव्हलियन 21 जागेवर तिसरा आदरा दारोळा टीमला. तर नवीन फलंदाज पाहतोय आपण 5व्या क्रमांकाचा फलंदाज योगेश. आता मात्र मी म्हणेन या ठिकाणी टॉप ऑर्डर मात्र माघारी परतवण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं गेलंय. निश्चितच या ठिकाणी पहिला चेंडू अवांतर फेकला होता, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव देऊन बसला होता, परंतु फटका खेळण्यापासून प्रवृत्त केलं, फटका खेळण्यास भाग पाडलं आणि मात्र या ठिकाणी गोल्डन विकेट प्राप्त केली. या ठिकाणी फलंदाज माघारी परतला. 7 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान मात्र आपल्या संघासाठी निश्चितच दिलं गेलंय. योगेशला पाहतोय आपण, फटका चांगला आहे, एक धाव पूर्ण करतोय. विकी आहे त्या ठिकाणी, विकीकडून चुका नसतील, एकच धाव. आता मात्र कुठेतरी सुनील आणि योगेशला कुठेतरी पार्टनरशिप बनवावी लागेल. योगेशचा विचार केला तर लांबच लांब षटकार मारण्याची मात्र क्षमता त्याच्यात आहे. षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे अंबरनाथ तालुक्यामध्ये, त्यालाच पाहू आपण या 5व्या क्रमांकावर फलंदाजासाठी. पहिला फटका तर चांगला मारला होता, परंतु एकच धाव. कमालीचं क्षेत्ररक्षण, बाउंड्री लाईन मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आकुटप्याचा चेंडू या ठिकाणी बॅटची कडा, वैभव आहे, वैभव कडून चुका नसतील. 4था आदरा दारोळा टीमला. सुनील बॅक टू पॅव्हलियन. ठिकाणी घडतंय काय, 4था हादरा लावला गेला 22 या आकड्यावर. सुनील शेंडे सारखा फलंदाज या ठिकाणी तंबूत परतला, स्वस्त्यामध्ये बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या नादात या ठिकाणी बॅटची कडा घेतली आणि सहजरित्या या ठिकाणी जेल टिपण्यामध्ये यशस्वी ठरला. वैभव क्षेत्ररक्षक होता. मी म्हणेन जर विचार केला ना 2ऱ्या आणि 3ऱ्या षटकामध्ये तर बदलापूर मोपाडा संघाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र पुन्हा एकदा उंची जास्त, लांबी कमी अजय आहे आणि या ठिकाणी अजय कडून चुका नसतील. वारंवार चुकीचे फटके पाहायला मिळतात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. नरेश शेंडे बॅक टू पॅव्हलियन. जवळजवळ या ठिकाणी 22 या आकड्यावर अर्धा संघ तंबूमध्ये परततोय दारोळा टीमचा. या ठिकाणी दुसरा नवीन फलंदाज पाहतोय आपण सुशीलला. सुशीलला सुद्धा कमी लेखून जमणार नाही. सुशीलचा विचार केला तर
सुशील सुद्धा कडे सुद्धा क्षमता आहे. आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दोघे बंधुराज सुशील आगिवला आणि योगेश आगिवलाला पाहतोय. आता कुठेतरी आपल्या संघासाठी काहीतरी करामत करावी लागेल. जर विचार केला तर कवी शेंडेच्या ज्या 7 चेंडूमध्ये 18 धावांचा अपवाद वगळला तर तो अपवाद सोडला तर दुसऱ्या फलंदाजाला मात्र फारशी कामगिरी या ठिकाणी दाखवता आली नाही. स्वस्त्यामध्ये बाद माघारी परतले. राहुलचा विचार केला तर या ओव्हर्समधला तिसरा विकेट प्राप्त केला. दुसऱ्या चेंडूवर काय गोल्डन विकेट प्राप्त केली होती कवी शेंडेची. विकी भवनने चांगला असा झेल टिपला होता. त्यानंतर कमालीची गोलंदाजी. हॅट्रिक चान्स या ठिकाणी आणि बॅटची कडा आणि या ठिकाणी विकेट हॅट्रिक संपादन केले. आजच्या दिवसामधले विकेट हॅट्रिक प्राप्त करणारा खेळाडू ठरलाय राहुल हिरवे. विकेट हॅट्रिकचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये सुद्धा विकेट हॅट्रिक नोंदवली होती. मला वाटतं येरमाळ संघाचा गणेश निरगुडा होता. त्यानंतर त्याच दिवसामध्ये दुसरी विकेट हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरला होता मला वाटतं धनगरवाडीचा टीमचा बाळा. त्यानंतर विकेट हॅट्रिक घेणारा या स्पर्धेचा तिसरा गोलंदाज ठरलाय अर्थातच राहुल हिरवे. या विकेट हॅट्रिकच्या मदतीने त्याचा या ओव्हर्समधला 4था विकेट. मिलिंद असे नवीन फलंदाज. काय कमालीची गोलंदाजी. या ठिकाणी मात्र धावा बनवण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होते. या दारोळेच्या फलंदाजाला मोठे पटके खेळण्यापासून दूरवर ठेवलंय, लांबवर ठेवलंय, वंचित ठेवलंय. जर विचार केला तर जवळजवळ या षटकामध्ये 4 गडी तर माघारी परतवण्याचं काम मात्र राहुलच्या माध्यमातून केलंय. एक्सलंट गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी. खोलवर टाकलेलं चेंडू या ठिकाणी अपील केलं गेलंय. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. बघता बघता 2 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्या. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच या ठिकाणी तिसरी धाव सुद्धा धोक्याची घंटा आणि या ठिकाणी घडतंय काय? निश्चितच या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. तर या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या. तिसरी धाव घेण्याची प्रयत्न या ठिकाणी निश्चितच पंचांकडे या ठिकाणी दाद मागितलाय, रिव्ह्यू घेतला गेलाय. तर या ठिकाणी गुणा तुकडा कुठे असेल तर आपण याचा पंचाच्या भूमिकेत, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत या ठिकाणी आपला निर्णय कळवायचा आहे. गुणा तुकडे याचा आपण. तर या ठिकाणी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करायची. आयोजकांना विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये मात्र पाण्याची व्यवस्था करायची. पाहू शकाल आपण 2 धावा तर कंप्लीट केल्या होत्या. तिसरी धाव घेण्याच्या नादात या ठिकाणी मात्र थ्रोपैकी ॲक्युरेट आले. पण पाहायचं आपल्याला तिसरा धाव घेण्याच्या नादात या ठिकाणी विकेट गमावले की रन कंप्लीट केले ते मात्र या ठिकाणी पाहतोय आपण. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून चांगला असं अपडेट पाहतोय आपण. तर या ठिकाणी निश्चितच मी एवढं सांगेन की मैदानावर या ठिकाणी पंचांना निर्णय घ्यायचा आहे. या ठिकाणी सिंगल कॅमेरा असल्या कारणाने थोडंसं या ठिकाणी निश्चितच अडथळा निर्माण झाला या ठिकाणी निर्णय देण्यामध्ये. तर या ठिकाणी जो निर्णय पंच मैदानाच्या आतमध्ये देतील तो मात्र या ठिकाणी दोन्ही संघांना मान्य करावे लागेल. निश्चितच या ठिकाणी फलंदाज बाद नसेल, सुखरूप फलंदाज आहे. या ठिकाणी मी म्हणणे निश्चितच या ठिकाणी 3 धावा तर एकवटल्यात. बघता बघता या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर जर विचार केला तर 25 धावा या ठिकाणी लावल्या गेल्यात 6 गड्याच्या बदल्यात. मी म्हणेन चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. राहुलच्या माध्यमातून जवळजवळ 4 गडी बाद केले आणि आजच्या दिवसातली 4थ्या दिवसातली विकेट हॅट्रिक घेण्याची कामगिरी मात्र आपल्या नावावर केली गेली आणि या स्पर्धेची तिसरी विकेट हॅट्रिक या ठिकाणी मात्र राहुल हिरवेच्या नावावर झाली. काय कमालीची कमबॅकिंग टर्निंग पॉइंट ठरला गेला. टर्निंग षटक, अंतिम एक निर्णायक षटक, तिसरं षटक ठरलं गेलं. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता मिलिंदला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. विजयला पाहतोय आपण.
जर विचार केला ना 3 षटकानंतर जर पहिल्या षटकात पुरेपूर फायदा उचलला होता, अजयसारख्या गोलंदाज चांगला खरपूस समाचार घेतला होता, त्याचा अपवाद वगळला तर उर्वरित मात्र गोलंदाजांनी भरीव कामगिरी चांगली कामगिरी केली. आता मात्र बॅटच्या शॉटमध्ये चेंडू उंची जास्त, लांबी सुद्धा जास्त, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, बिग हिट, मायटी हिटिंग, षटकार. जर मागच्या 2 सामन्याचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना संघानं मात्र या ठिकाणी फलंदाजाला धावा बनवण्यामध्ये थोडीसा या ठिकाणी अडथळा निर्माण होते. दुसऱ्या फलंदाजीमध्ये पाठलाग करताना मात्र सामने जिंकले गेले दोन्ही. पुन्हा एकदा फटका चांगला, एक धाव तर पूर्ण क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच नसेल, कारण थ्रोपैकी मात्र एकदम ॲक्युरेट आले, एकच धाव. बघता बघता 32 धावा, लॉस ऑफ 6 विकेट. अजूनही काही चेंडू शिल्लक असेल, मला वाटतं 3 चेंडूचे खेळ या ठिकाणी समाप्त झाले. जर विचार केला तर मिलिंदच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका पाहिला, षटकार पाहिला. आता मात्र योगेशला या 3 चेंडूमध्ये काहीतरी करामत करावी लागेल. धावांचा विचार केला तर 32 धावा तर लावल्या गेल्यात, एक समाधानकारक स्कोअर या ठिकाणी लावला गेला. आता मात्र बॅटच्या शॉटमध्ये चेंडू, अशा चेंडूला सोडणार नाही, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, बिग हिट, सीमा पार, षटकार. मी आल्यास मैदानाच्या आतमध्ये जेव्हा योगेश आगीला उतरला होता तेव्हा त्याचा उल्लेख केला होता की मोठमोठे षटकार मारण्याची क्षमता त्याच्यात आहे. षटकार किंग म्हणून ज्याची अंबरनाथ तालुक्यामध्ये ओळख आहे, त्याचाच मात्र उदाहरण दाखवून दिलाय. चेंडू जसा बॅटच्या रडारमध्ये आला तसाच या ठिकाणी फेकून दिला. हुकमाचा एका, षटकारांचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातंय त्याचं मात्र या ठिकाणी उदाहरण दाखवून दिलंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, या ठिकाणी फटक्यामध्ये ताकद आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल 1 बाउंस, सीमा पार, दुसरा मोठा फटका, चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय फटका सजवलाय. लॉंग ऑफला फटका मारला होता, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी संतोष, परंतु त्याला मात्र चेंडू या ठिकाणी अडवण्यामध्ये थोडासा अडथळा आला. चेंडू टप्पा पडल्यानंतर डोक्यावरून निघून गेला आणि बघता बघता 4 धावा, 42 धावा. सुसाट वेगाने या ठिकाणी धावफलक पुढे नेण्याचं काम योगेच्या माध्यमातून पाहतोय आपण. पुलटा चेंडू आणि पुलटा चेंडू, चांगला समाचार घेतलाय, चेंडू थांबणार नाही, आहे तो योगेच्या बॅट मधून दुसरा मोठा फटका, षटकार. आणि नो चेंडू असेल निश्चितच. या ठिकाणी 7 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. या ठिकाणी कुठेतरी नो चेंडू आहे ना, निश्चितच या ठिकाणी तर बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच या ठिकाणी 7 धावा खर्च करून बसला. मी म्हणेन या ठिकाणी चांगला समाचार घेतलाय या योगेश या फलंदाजाने. जर धावफलका विचार केला तर 49 धावा धावफलका लावला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल हाईट फॅक्टर जास्त असल्या कारणाने निश्चितच या ठिकाणी गोलंदाजाला मात्र दंडित केलं गेलंय. निश्चितच नो चेंडू असेल. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. काय संधी चालून आले योगेशला. शेवटचा चेंडू. धावफलका विचार केला तर जवळजवळ अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट करत आणले धारवाड टीमने. असं वाटत होतं की 35 की 40 धावा होतात की नाही, परंतु मात्र एक तुपानी खेळी पाहतोय आपण योगेशची. आता मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निश्चितच या ठिकाणी अवांतर चेंडू, वाईड चेंडू या ठिकाणी निश्चितच चेक केला जाईल. पंचाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. तर गुरुनाथ उघडाला विनंती आहे की आपण यायचंय. आहे पंचाने घेतला रिव्ह्यू. निश्चितच या ठिकाणी वाईड चेंडू असेल. खेळाडूंना मात्र रिव्ह्यू नसेल याची मात्र नोंद घ्यायची मोपाडा संघाने. खेळाडूंना फक्त बिमरसाठी रिव्ह्यू असेल. निश्चितच या ठिकाणी जो पंचाचा निर्णय आहे तो मात्र अंतिम असेल. निश्चितच या ठिकाणी अवांतर या डावीने निश्चितच 50 कंप्लीट केले गेले. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या धारवाड टीमसाठी आणि योगेशसाठी. शेवटच्या षटकामध्ये काय कमालीचे फलंदाजी.
आता मात्र फटका चांगला, एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच दुसरी धाव सुद्धा या वेगाने काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला मात्र कुठेतरी रनिंग कमी पडली. रनरच्या स्वरूपात गडी बाद होईल. बघता बघता या ठिकाणी 24 चेंडूचा खेळ संपला आणि 51 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात आणि 24 चेंडूमध्ये 52 धावांची गरज असेल. चांगल्याशी गुण पार्टनरशिप पाहायला मिळाली आपल्याला या मिलिंद आणि योगेश यांच्या माध्यमातून. शेवटच्या ओव्हर्समध्ये चांगल्याशी फटकेबाजी पाहायला मिळाली. जर विचार केला तर जवळजवळ 6 गडी तर गमावून बसला होता. त्यानंतर कुठेतरी आपली फलंदाजी दाखवून दिली योगेश आणि मिलिंद याने. जर योगेशचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 18 धावा खेळून काढल्या. त्यानंतर चांगली साथ दिली मिलिंदने सुद्धा 4 चेंडूमध्ये 10 धावा आपल्या संघासाठी बनवल्या गेल्या. जवळजवळ मी म्हणेन 28 धावांची पार्टनरशिप तर या दोन खेळामध्ये बनवली गेली. जर विचार केला तर असं वाटत होते की 35-40 धावा या ठिकाणी बनवण्यामध्ये थोडासा अडथळा येईल की काय असं वाटत होतं, परंतु शेवटच्या षटकामध्ये काय तुटून पडला होता योगेश आगिवला आणि मिलिंद चांगली अशी फलंदाजी पाहिली आणि निश्चितच आपल्या संघासाठी मात्र एक 18 धावांचं योगदान दिलं आणि तब्बल 51 धावा या ठिकाणी धावफलका लावले गेल्यात आणि 52 धावांची गरज असेल. तर चला मोपाडा संघाला विनंती आहे की आपण या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरावचे. शून्यातून तुम्हाला एक भलं मोठा असं 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रथम फलंदाजी करत असताना दारोडा टीमने या ठिकाणी 24 चेंडूमध्ये 51 धावा जमावल्यात आणि या ठिकाणी 24 चेंडूमध्ये निश्चितच तुम्हाला 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर सलामीची जोडी पाहतोय आपण राहुल हिरवे आणि विकी भवरला पाहतोय. शून्यातून तुम्हाला 52 धावाचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. जर विचार केला तर चांगली विस्फोटक फलंदाजी पाहिली गेली आपण शेवटच्या षटकामध्ये. विस्फोटक फलंदाजी 7 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा या ठिकाणी कुठून काढल्या योगेश आणि मिलिंद याने. जर विचार केला तर 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 25 धावा होत्या. त्यानंतर काय कमालीची फटकेबाजी, विस्फोटक फलंदाजी, आक्रमक फलंदाजी, 6 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा कुठून काढला आणि त्याचाच भुर्दंड मात्र या मोपाडा संघाला बसला आणि जवळजवळ निश्चितच 51 धावा या ठिकाणी धावफलकात जोडले गेल्यात आणि 52 धावांची गरज असेल. आता कुठेतरी या मोपाडा संघाला सलामीच्या जोडीला कुठेतरी फटकेबाजी करायला लागेल. P1चा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. जितेंद्रला पाहो. जितेंद्र विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट या ठिकाणी गमावली होती, परंतु गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करावी लागेल. पुलटा चेंडू, चांगला समाचार घेतला. एकदा पूर्ण करतो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच असेल. योगेश होता त्या ठिकाणी, निश्चितच एकच धाव असेल. श्री गणेशा मात्र केलाय सिंगल या धावेने. चांगलाच मी म्हणे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय धारोडच्या टीमकडून. त्या प्रकारे गोलंदाजी होते. आता मात्र भन्नाट वेग होता. चेंडूला मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. मोपाडा संघाला सुद्धा माहिती आहे धावसंख्या खूप मोठे, काहीतरी फटकेबाजी करावी लागेल. 52 धावांचं आव्हान आहे. आकू टप्प्याचा चेंडू परत एकदा या ठिकाणी घडतंय काय? अतिरिक्त उसळी मिळाली गेली. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चांगला चेंडू आहे, सटीक चेंडू आहे. भेदक मारा
वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे त्यालाच पाहतोय आपण जितेंद्रला. फक्त आणि फक्त एकच धाव. 3 चेंडू अद्यापर्यंत फेकले गेलेत. आता मात्र उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक धावते चेंडू खाली आणि या ठिकाणी घडतंय काय, स्वतः कर्णधार होता अजय शेंडे, त्याच्याकडून चुका आणि चुका पाहतोय आपण. सोपा लॉलीपॉप जे या ठिकाणी सोडला गेला आणि ठिकाणी निश्चितच विकी भाऊ सारख्या फलंदाजाला ठिकाणी जीवनदान गेलं. अजय शेंडेकडून अशा मात्र अपेक्षा नसतील. या दारोळच्या खेळाडूंना मात्र त्या अपेक्षेचा भंग केला. या ठिकाणी निश्चितच कुठेतरी या ठिकाणी बुरदंडाव सोसा लागेल. नो चेंडू +4 अशा प्रकारे या ठिकाणी निश्चितच 5 धाव या ठिकाणी ऍड केल्या जातील. हाईट फॅक्टर जास्त असल्या कारणाने निश्चितच या ठिकाणी मी म्हणेन 5 धाव या ठिकाणी निश्चितच जोडल्या जातील. खूप सारा हाईट फॅक्टर होता. निश्चितच या ठिकाणी आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. पंचाने मात्र दंडित केलं गेलंय. राहुलला मात्र आता संधी चालून आलाय. उघडा डोळे, पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. बघता बघता धाबा विचार केला 7 धावा या ठिकाणी लावल्या गेल्या. मी म्हणेन या ठिकाणी फायदा उचलावा लागेल. आता मात्र फटका चांगला आहे, पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू थांबणार नाही, चेंडू होईल सीमा पार. राहुलच्या बॅट मधला दुसरा वार, दुसरा चौकार. निश्चितच दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या पाहतोय 11 धावा. अकोटार पॅच चेंडू फटका चांगला आहे. जेलची संधी असेल का नसेल, त्या मात्र एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्यात आउटफुट पास्ट आहे. या ठिकाणी मात्र घडतंय काय, मी म्हणेन या ठिकाणी सुशील कडून मात्र प्रयत्न केले गेले, मात्र शेवटच्या क्षणाला कुठेतरी प्रयत्न कमी पडला. प्रयत्नामध्ये राहुलच्या बॅट मधून येणारा या ओव्हर्स मधला तिसरा चौकार. तर निश्चितच या ठिकाणी चौकार हॅट्रिक नोंदवले गेले. तर या स्पर्धेचे पहिले चौकार हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू ठरलाय राहुल हिरवे. जर विचार केला तर पहिल्या दिवशी विकेट हॅट्रिक झाली होती, त्यानंतर षटकार हॅट्रिक नंदराज आंबीर यांनी मात्र या स्पर्धेचे विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक नोंदवणारा पहिला खेळाडू ठरला होता. त्यानंतर या स्पर्धेचा शेवटच्या दिवशी चौकार हॅट्रिक नोंदवणारा पहिला खेळाडू ठरलाय राहुल हिरवे. त्याने मात्र गोलंदाजी करत असताना सुद्धा विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती आणि फलंदाजी करत असताना आता मात्र दुहेरी कामगिरी केली, चौकार हॅट्रिक. या ठिकाणी 2-2 विक्रम आपल्या नावावर या ठिकाणी निश्चितच आपले या स्पर्धेमध्ये शाप सोडून ठेवले. गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक, त्यानंतर फलंदाजी करत असताना चौकार हॅट्रिक. या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता, परंतु तसं काही घडलं नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. जर विचार केला तर चांगलासा समाचार घेतला. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या जितेंद्र शेंडे याने. त्यानंतर आपण सुशीलला पाहतोय. पहिला चेंडू तर चांगला टाकला, निर्धाव चांगला, डॉट चेंडू फेकला. टप्प्याचा चेंडू फटका चांगला आहे. जितेंद्र आहे त्या ठिकाणी, जितेंद्र कडून चुका नसतील. चेंडू उचलला फेकेल तोपर्यंत एकच धाव. कुठेतरी या ठिकाणी आता या सुशीलला काहीतरी चमत्कार करावा लागेल. धावा रोखून ठेवाव्या लागतील, चुका टाळाव्या लागतील, मोठे पटके खेळण्यापासून वंचित ठेवायला. आता मात्र जलची संधी, बॅटची कडा. या ठिकाणी गोल्डन विकेट, राहुल हिरवे बॅक टू पॅव्हलियन. राहुलचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 13 धावांची योगदान दिलं आपल्या संघासाठी. वैभवला पाहतोय आपण, नवीन फलंदाज. विचार केला तर 24 चेंडूमध्ये 52 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र पॉवरफुल बॅटिंग, दमदार बॅटिंग पाहिली होती. 15 धावा कुठून काढल्या होत्या. चौकार हॅट्रिक पाहिली होती राहुलच्या बॅटमधून. मात्र आता मात्र त्याचा खेळ या ठिकाणी पारीची अंत झाला, संपुष्टात खेळ आला. या ठिकाणी गली पॉइंट मध्ये चांगला जल टिपला गेला. मी म्हणेन त्या ठिकाणी मिलिंद होता आणि पहिला आदरा लावला गेला बदलापूर मोहपाडा टीमला 16 या आकड्यावर.
नवीन फलंदाज पाहतोय आपण वैभवला. सुशीलचा विचार केला तर मी म्हणेन चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत फेकली गेले. आकुटापर्यंत चेंडू या ठिकाणी कुठेतरी चुका पाहायला मिळाल्या होत्या. एसटी रक्षकाच्या माध्यमातून नरेश होता, परंतु या ठिकाणी बॅकअप मात्र सुंदर आला, धाव नसेल. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. या ठिकाणी निश्चितच मी म्हणेन 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केले, कमबॅक केले. कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते सुशीलच्या गोलंदाजामध्ये. आता मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता, मोठा फटका खेळायचा होता, रनआउटची संधी असेल आणि या ठिकाणी घडतंय काय, फलंदाज सुखरूप पोहोचलाय. या ठिकाणी निश्चितच मी म्हणेन पूर्णपणे मोठे फटके खेळण्यापासून दूरवर ठेवलाय, लांब ठेवलाय, बेड्या टोकून ठेवलाय की काय असं वाटतंय. या षटकामध्ये जर विचार केला तर फक्त आणि फक्त 5 चेंडूचा विचार केला तर एकच धाव. चांगला असा अपडेट पाहतोय आपण बद्दा स्पोर्ट लाईव्हच्या या वाहिनीच्या माध्यमातून. चांगला असा या ठिकाणी बॅटची काढ, अजयची संधी, दुसरा आदरा मोपाडा टीमला. वैभव बॅक टू पॅव्हलियन. तर या ठिकाणी बघता बघता 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर 16 धावे संख्येच्या बदल्यात 2 गडी या ठिकाणी गमावलेत. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 12 चेंडू मध्ये 36 धावांची गरज असेल या बदलापूर मोपाडा संघाला. 18.00च्या सरासरीने या ठिकाणी धावा कुठून काढावे लागतील. रिक्वायर्ड रन रेट आवश्यक आहे तुम्हाला 18च्या सरासरीने या ठिकाणी निश्चितच तुम्हाला धावा कुठून काढावे लागतील. विशाला पाहतोय सांगी कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज होते. धावफलक विचार केला तर एकच धाव खर्च केली होती सुशीलने. आता मात्र मोठा फटका आहे. जितेंद्र या ठिकाणी फटक्यामध्ये ताकद नव्हती. तिसरा आदरा मोपाडा टीमला. विकी पवार बॅक टू पॅव्हलियन. निश्चितच 4थ्या दिवसातला पहिल्या फेरीतला पहिला सामना पाहतोय. धारोळा विपक्ष बदलापूर मोपाडा. प्रथम फलंदाजी करत असताना 51 धाव कुठून काढले होते. 52 धावांचं आव्हान या ठिकाणी दिलं गेलं होतं बदलापूर मोपाडा संघासमोर. आणि बघता बघता 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपत आलाय. जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये 36 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. विक्की भोर सारख्या खेळाडूचा फलंदाजा जेल या ठिकाणी टिपण्यात यशस्वी ठरला. जितेंद्र आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेस होत आहे. खूपच फाईन लेग मध्ये चेंडूला फेकून दिलाय. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल गगनचुंबी षटकार. बघता बघता या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलाय. 22 धावा 3 गड्याच्या बदल्यात. उर्वरित समीकरण 10 चेंडू 30 धावांची गरज. आल्यास आपल्या नावाची छाप सोडून गेलाय. अजय फलंदाज पहिल्या चेंडूवर खूपच फाईन लेग मध्ये मस्त असा फटका सजवला होता. उत्तुंग षटकार. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेस होत आहे, परंतु या ठिकाणी मात्र चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होत आहे. सुशील होता त्या ठिकाणी एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन या ठिकाणी शाबासकी द्यावी लागेल. चेंडूची मात्र उसळी त्याने हेरली आणि निश्चितच या ठिकाणी 3 धावा तर निश्चितच आपल्या संघासाठी अडवल्या. 9 चेंडू 29 धावा. हे 3 चेंडू मात्र अतिशय निर्णायक असतील या दोन्ही संघासाठी. बंटीला सुद्धा कमी लेखून जमणार नाही. या धारोळ्याच्या गोलंदाजाला त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. पुलटा चेंडू चांगला फटका सजवला. एकदा पूर्ण योगेश आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच नसेल. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रोपैकी सुद्धा एकदम चांगले आले, ॲक्युरेट आले. बघता बघता उर्वरित समीकरण या ठिकाणी जाऊन पोहोचला. 8 चेंडू 28 धावांची गरज असेल. 24 धावा टोटल
लावल्या गेल्या 3 गड्याच्या बदल्यात आता मात्र उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी चुका नसतील. चौथा आदरा मोपाडा टीमला. आजी बॅक टू पहिलन. चेंडू असेल आता मात्र पूर्णपणे सामना मात्र 7 चेंडू 28 धावांची गरज असेल. सामना मात्र आपल्या बाजूने झुकवण्याचं काम मात्र पाहतोय आपण. या गोलंदाज मात्र आता आल्या फटका सजवला योगेश आहे. योगेश कडून मात्र या ठिकाणी थोड्याशा चुका पाहतोय आपण. या ठिकाणी चेंडू जिल्ह्यामध्ये थोडासा अडथळा आला. कॅच या ठिकाणी सोडला गेला. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं परंतु या ठिकाणी वारंवार चुका पाहतोय आपण धारवाडच्या खेळाडूकडून. या ठिकाणी एकच धाव असेल. 6 चेंडू 27 धावांची गरज असेल. या ठिकाणी सामना जिंकायचा असेल तर या शेवटच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे योगेश आणि मिलिंद यांनी शेवटच्या षटकामध्ये म्हणजे 7 चेंडूमध्ये 26 धावा कुठून काढल्या होत्या तशीच फलंदाजी मात्र या मोपाडा संघाला करावी लागेल. 7 चेंडूमध्ये तुम्हाला 27 धावा कुटायच्यात. कंपल्सरी चेसिंग म्हणजे जसं तसं उत्तर द्यावं लागेल. ज्याप्रमाणे मिलिंद आणि योगेशाने फलंदाजी केली होती ना तशीच फलंदाजी मला वाटतं या सुरेश केवारी आणि बंटीला करावी लागेल. 7 चेंडूमध्ये 27 धावा या ठिकाणी कुठून काढावे लागतील. आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण. स्वतः कर्णधार अजय शेंडेचा विचार केला तर P1च्या षटकामध्ये एक लॉलीपॉप जेल सोडला होता. आता मात्र कुठेतरी गोलंदाजी मात्र चमकदार कामगिरी करावी लागेल त्याला. आता मात्र फटका चांगला आहे परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. सुशील आहे त्या ठिकाणी. सुशील कडून चुका नसतील. एकच धाव. धारवाड टीमला माहिती आहे सिंगल डबलने मात्र काय फारसा फरक पडणार नाही. या ठिकाणी जर सामना जिंकायचा असेल तर निश्चितच तुम्हाला चौका षटकाराची या ठिकाणी बरसात करावी लागेल. उर्वरित समीकरण 5 चेंडू 26 धावांचा असेल. 5 चेंडूवर तुम्हाला 5 मोठे फटके मारावे लागतील. आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू चांगला चेंडू. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 4 चेंडू 26 धावा. जरी 4 षटकार मारले तरी सामना मात्र या ठिकाणी निश्चितच धारवाड संघ जिंकेल. आता मात्र बॉलला ढकलून दिले आणि थोड्याशा चुका पाहायला मिळतो आपण कवी शेंडेच्या माध्यमातून. कवीला माहिती आहे सिंगल डबलने मात्र काय फारसा बिघडणार नाही आपलं हे मात्र निश्चितच माहिती आहे परंतु अशा चुका मात्र तुम्हाला कुठेतरी टाळावे लागतील कारण हा सामना जिंकल्यानंतर लगेच तुम्हाला एक महत्त्वपूर्ण सामना खेळायचा आहे अगेन्स्ट चापेवाडी संघाविरुद्ध. फटका चांगला आहे. आता मात्र या ठिकाणी सिंगल डबलने या ठिकाणी झगडताना पाहतो संघाला. आता मात्र पूर्णपणे सामना मात्र धारवाड संघ आपल्या बाजूने आपल्या पारड्यात पाडण्याचं उत्तमरित्या कार्य त्यांच्या माध्यमातून चालू आहे. 2 चेंडू 24 धावांची गरज. फटका तर चांगला आहे. अशा फटक्याची गरज मात्र तुम्हाला सुरुवातीला होती. दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये होती परंतु आता मात्र वेळ हातामधून निसटून गेले. वराती मागून घोडे अशीच काय स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1 चेंडू 20 धावांची गरज. सामना मात्र पूर्णपणे 99% धारवाड टीम या ठिकाणी आपल्या पारड्यात पाडण्यासाठी यशस्वी होते. अवांतर चेंडू वाईड चेंडू. 1 चेंडू 19 धावांची गरज. फक्त आणि फक्त या ठिकाणी शेवटचा चेंडू बाकी असेल. या ठिकाणी लगेच चापेवाडी संघाने तयार राहायचंय. स्लोअर गतीचा चेंडू बॅटची कड आहे. या ठिकाणी शिक्षक नरेश आणि या ठिकाणी धारवाड संघ विजयी होतो आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होते. अभिनंदन धारवाड टीम आणि हडलक बॉईज बदलापूर मोवाडा टीम. तर या ठिकाणी लगेच चापेवाडी संघाचे कर्णधार याचे आणि धारवाड संघाचे कर्णधार. तर या 4थ्या दिवसातला शेवटचा सामन्याचा या ठिकाणी टॉस विन केला जाईल.
तर निश्चितच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय, ज्याने शेवटच्या षटकात स्लॉगरच्या षटकात तडके फडके फलंदाजी केली. 5 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. लांबच लांब